तर ऑपरेशन सैतानची पालकमंत्री नाईकांनी दखल घेतली आहे। मुलींच्या विक्रीचं प्रकरण गंभीर असल्याचं गणेश नाईकांनी म्हटलंय। या घटनेच्या सखोल चौकशीचं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे। पोलीस अधीक्षकांशी बोलून कारवाईच्या सूचना देणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे। दरम्यान याच संदर्भात पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। आपल्याबरोबर मंत्री गणेश नाईक जे आहे सर जी 24 तासनी एक बातमी बाहेर काढलेली आहे। पालघरमध्ये 30-40 हजारामध्ये मुलींची विक्री सुरू आहे। मोठं रॅकेट बाहेर काढलं जी 24 तासनी। कसं बघता तुम्ही पालकमंत्री आहात? आपण दिलेली खबरी मला आताच समजते। तिथले पोलीस अधीक्षक यतीन देशमुख आहेत, त्यांच्याशी मी लगेच संपर्क करतो आणि वस्तुस्थिती जर असेल तर त्या अनुषंगानं यंत्रणा सक्रिय करून त्या गोष्टी थांबवल्या जातील अशा प्रकारची भूमिका घेतो। एक रॅकेट आहे, एक दलालचं रॅकेट आहे, 30-40 हजारामध्ये मुलीला विकलं जाते सर। नाही, ही बाब गंभीर आहे आणि अतिशय दुःखदायक आहे। या बाबतीमध्ये सखोल चौकशी करून अशा असलेल्या घटनेमध्ये सहभागी घेणाऱ्यांचं रॅकेट उद्ध्वस्त केलं जाईल। तर तुम्ही पालकमंत्री आहात आणि मंत्री आहात, अशा घटना अनेक ठिकाणी होतात। पालघर आहे, नगर आहेत, याच्यासाठी कुठची समिती किंवा असं काहीतरी ठोस पावलं उचललं? हे बघा, प्रश्न असं की हा विभाग गृह मंत्रालयाशी कनेक्टेड आहे, तरी सुद्धा सार्वजनिक जबाबदारी म्हणून आणि पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पालघरमध्ये होणाऱ्या घटनांच्या विषयी निश्चितपणे गांभीर्याने त्या ठिकाणी आम्ही दखल घेऊ। गांभीर्याने दखल घेऊ या घटनेची, असं पालकमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलेलं आहे। आणि चौकशी सुरू केलेली आहे। त्या जे अधीक्षक आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहे आणि त्याप्रमाणे मी पुढची पावलं गांभीर्याने उचलणार आहोत, असं गणेश नाईक यांनी सांगितलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह झी मीडिया नागपूर।